दी पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकारण तापले असून अपक्ष उमेदवार डॉक्टर निलेश मराठे यांनी बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट अतुल संघवी आणि त्यांचे नेतृत्वातील सहकार पॅनल यांच्यावर माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत। मात्र या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज दिनांक 7 जुलै 2025 रोजी जय किरण प्रभाजी बँकेत सायंकाळी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अतुल संघवी यांनी सडेतोड खुलासा करत मराठे परिवाराने लोकांसाठी काय केले हे त्यांनीच सांगावे, बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल थांबवा असे स्पष्ट शब्दात आव्हान दिले। 2-3 दिवसापासून बातम्यांमध्ये येत होतं का विरोधकांच्या पायाखालची माती घसरली, वाळू घसरली, विरोधक अशा प्रकारे वातावरण तयार केलं जात होतं का जसं काय एखाद्यावर अन्याय होत आहे आणि बँक मुद्दामून कोणावर तरी अन्याय करीत आहे। वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचावं, पत्रकारांमार्फत सर्व सभासदांपर्यंत पोहोचवावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। निलेश मराठे यांच्या फॅमिलीचे बँकेकडे सुमारे 2018 मध्ये 4 कोटीच्या आसपासचं कर्ज होतं। 4 कोटी कर्जापैकी काही कर्जांवर 2019 मध्ये ते कर्ज रिन्यू करण्यात आले। 2020 पर्यंत त्याच्यामध्ये व्याज भरण्यात येत होतं। 2020 ला आम्ही जेव्हा निवडणूक जिंकून बँकेत आलो तर त्यांनी बँकेला एक पत्र दिलं। हे पत्र मी तुमच्या समोर आहे, ते वाटल्यास मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकेल का माझं व्याज माफ करावं। 2020 ला त्यांनी पत्र दिलं का आमचं व्याज माफ करावं, कारण मी 2018 ला काहीतरी एक वेळ आरटीजीएस काढायला आलो होतो आणि मला आरटीजीएस मिळाला नव्हता म्हणून सर्वच व्याज मला माफ करून टाका। बँकेमध्ये अशा प्रकारे एखाद्याने कर्ज घ्यावं आणि 2-4 वर्षांनी सांगावं का माझं काहीतरी 2-4 वर्षापूर्वी झालं होतं आणि म्हणून माझं मागून सर्वच व्याज माफ करून द्या, असा प्रकार बँकेत कधी होत नसतो। त्याच्यानंतर त्यांना समजवण्याचा बँकेत आले असता आम्ही प्रयत्न केला का बा तुमचं काय रास्त म्हणणं असेल तर सांगा, आम्ही नक्कीच त्याला प्रतिसाद देऊ, परंतु ते एकाच गोष्टीवर अडलेले होते का माझं सर्वच व्याज माफ करून टाका। ते करणं काही शक्य नव्हतं। मग 2021 ला त्यांच्या विरुद्ध सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाली। सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाल्यावर रितसर त्यांना नोटिसा वगैरे गेल्या। 2021 ला शेवटी त्यांनी त्या सरफेसीच्या जे आपण सिक्युरिटायझेशनची कारवाई केली होती त्याच्या विरोधात ते डीआरटी कोर्टात त्यांनी धाव घेतली। डीआरटी कोर्टात धाव घेतल्यावर त्यांनी स्टेची मागणी केली डीआरटी कोर्टाला का आम्हाला स्थगिती द्यावी आणि आमचं कर्ज यांनी वसूल करू नये। कोर्टाने सांगितलं का नाही करावं, तर ते म्हणे आमच्या हिशोबाने पैसे कमी निघतात। कोर्ट म्हणे पहिले तेवढी तर रक्कम भरा, तुम्ही म्हणता काही आमचे 1 कोटी निघतात, 1.5 कोटी निघतात, जे म्हणतात ते तुम्ही नो लिन अकाउंटला टाका आणि बँकेला सांगितलं का बा यांचे प्रॉपर्टी जप्त करण्यापूर्वी तुम्ही 15 दिवसाची त्यांना नोटीस द्या। म्हणजेच त्यांना कुठल्याही प्रकारचा स्टे ऑर्डर त्यावेळी कोर्टाने दिलेली नाही आणि कोर्टाने सांगितलं की संबंधित रक्कम ही जी काही हे भरतील ते नो लिन अकाउंट मध्ये टाका। नो लिन एक म्हणजे सेपरेट अकाउंट असतं बा ज्याच्यावर कधी व्याज म्हणजे आम्ही देऊ शकत नाही। कोर्टाने सांगितलं ते कुठे वर्ग करावी त्या हिशोबाने ती वर्ग केली जाते। तर आपण ती नो लिन अकाउंटला त्यांनी आम्हाला पत्र दिलं आमचं नो लिन अकाउंट उघडा। आम्ही नो लिन अकाउंट त्यांच्या सांगण्याप्रमाणे उघडलं, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अकाउंट उघडलं, त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही रक्कम त्यांच्या हिशोबाने भरली। नंतर त्यांनी 28/4/22 ला आम्हाला एक पत्र दिलं का आम्ही जी रक्कम भरली आहे आपल्या बँकेचे एवढे जुने संबंध आहेत तर ती ओटीएस समजून घ्या, म्हणजे वन टाइम सेटलमेंट करून घ्या आमच्याशी। माणूस वन टाइम सेटलमेंटची मागणी केव्हा करतो? वन टाइम सेटलमेंटची मागणी तेव्हाच करतो का जेव्हा त्याला पूर्ण रक्कम भरायची नसते, काही व्याजात सूट हवी असते। हे त्यांचं पत्र आहे 28/4/22 का मला ओटीएस करून मिळावं। म्हणजेच त्यांचं जे म्हणणं आहे की मी पूर्ण रक्कम भरून टाकली आहे, माझ्यावर कोणतंही घेणं नाही आहे,
मग तो तुमच्या रक्कम पूर्ण भरली तर तुम्ही ओटीएसचं पत्र का दिलं बँकेला? बँकेने रीतसर त्याला 1 जानेवारीला उत्तर दिलं का बा अशा प्रकारे आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने ओटीएस करू शकत नाही, कारण रक्कम मोठी आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर चेक बाउन्सच्या केसेस झाल्या, पाचोरा कोर्टात 138च्या केसेस त्यांच्यावर सुरू आहे. परत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी सांगितलं का नाही आम्ही तर काही पैसे भरून टाकले आहे, आता आम्हाला खालच्या चेक बाउन्सच्या केसमधनं आम्हाला सोडवा. कोर्टाने म्हटलं का अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज तुम्ही देणे लागू आहे, ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात येऊ शकत नाही. तुम्ही काही जी रक्कम थोडीफार भरली असेल ते तुम्ही खालच्या कोर्टाला सांगा, कारण रक्कम मोठी आहे, त्याच्यापैकी जेवढी भरली असेल तेवढी वजा होईल. जेव्हा निकाल लागेल तेव्हा आम्ही तुमची केस डिसमिस करतो. मग ते डिसमिस करायला गेल्यावर ते म्हणाले नाही आम्हाला डिसमिस नाही, आम्ही विड्रॉ करतो. म्हणजेच त्यांना केस मागे घेण्याची नामुष्की त्यावेळी आली. ही घटना आहे 2022ची. नंतर DRT कोर्टात जे मॅटर पेंडिंग होतं, आम्ही तोपर्यंत कुठली अशी कारवाई फार याच्याने म्हणावं जसं लागलेच त्यांच्या ताबा घ्यावा किंवा अशा पद्धतीने कुठलीही कारवाई केली नाही, कारण गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी आहे, चांगले व्यापारी आहे, यांच्या विरोधात आपण काही कारवाई तीव्रपणे करावी अशी कुठलीही आमची संचालक मंडळाची इच्छाही नव्हती. 2023ला DRT कोर्टांनी सांगितलं की तुम्ही सामुपचाराने मिडिएशन करा संचालक मंडळाबरोबर, आणि संचालक मंडळाबरोबर मिडिएशन करून जे काही तुमचं म्हणणं आहे दोघांचं तुम्ही एकमेकांना समजा, आणि जर काही मध्य मार्ग निघत असेल तर तो काढा. तर त्या हिशोबाने 6/11/23 रोजी संचालक मंडळाच्या सभेत त्यांना बोलवण्यात आलं. ते तिघ कर्जदारांच्या वतीने निलेश मराठे हे स्वतः उभे राहिले. त्यांनी एक पत्र आणलं का व्याजाच्या रकमेत आम्हाला 2-2 लाख रुपये आम्ही तिघ खात्यात भरून टाकतो आणि आम्हाला बाकी कर्ज माफ करावं. त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे 6/11/22ला. त्याच्यानंतर संचालक मंडळात हे जे काही आपले मेडिएशन होतं, एक मिनिट देतो मी सर्व, मेडिएशन जे होतं त्याचं प्रोसिडिंग लिहून ते DRT कोर्टात भरावं लागतं, द्यावं लागतं का काय मेडिएशन झालं. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचणार तुम्हाला त्या मेडिएशनची प्रती दाखवेल, त्याच्यावर निलेश मराठेंची सही आहे. त्याच्यामध्ये बँकेने सांगितलं का बँकेवरील टोटल रक्कम तुमच्याकडे आजच्या तारखेला 6/11/23ला 3,64,17,000 निघते आहे. तुमच्यावरचं दंड व्याज 19,34,000 आहे, ते आम्ही माफ करण्यास तयार आहे. त्यांना लेखी दिलं. त्याच्यानंतर तुमच्यावर जे काही खर्च झाले असतील, लिगल एक्सपेन्सेस झाले असतील, ते 3,61,000 ते सुद्धा बँक माफ करायला तयार आहे. तर अशा प्रकारे बँकेने 22,96,164 रक्कम आम्ही कमी घेऊ शकतो हे त्यांना त्यावेळी सांगितलं. त्यांनी त्याच्या बदल्यात सांगितलं आम्ही 2-2 लाख रुपयाचे जे काम करतो आम्ही 5-5 लाख रुपये तुम्हाला तिघा अकाउंटमध्ये देऊन टाकतो, तेवढ्यामध्ये तुम्ही ती रक्कम सेटल करा. आम्ही म्हटलं 3,64,00,000 आणि तुम्ही म्हणता ती नो लिन मध्ये 156 काहीतरी भरलेली आहे, ती गेली तरी 2,08,00,000 रुपये जवळपास उरतात. ती 2,08,00,000 मध्ये तुम्ही जर 5-5 लाख रुपये भरणार असणार तर ते बँकेच्या हिताचं नाही आणि बँक ती एक्सेप्ट करू शकत नाही. हे सर्व प्रोसिडिंग त्यांच्या सहीनिशी इथे उपलब्ध आहे. निलेश मराठेंची सही आहे, बँकेच्या सीईओची सही आहे, बँक चेअरमन म्हणून माझी सही आहे. हे संचालक मंडळामध्ये मेडिएशन जे झालं ती 6/11/23 रोजी. त्यांचं म्हणणं आहे मी पैसेच देऊ इच्छित नाही, म्हणजे माझे पैसेच घेणे नाही, मग तुम्ही 5-5 लाख द्यायला तयार होता, ही पण फॅक्ट आहे. तुम्ही ओटीएसचं पत्र दिलं बँकेला, ही पण फॅक्ट आहे. त्याच्यानंतर 2023 मध्ये ही गोष्ट झाल्यावर बँकेने बराच प्रयत्न केला. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.